मंडळी, तुम्ही बनवलेला पण ढोका फसतो का? तर फसत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ढोका बनवायला येतो, पण ज्यांना कोणाला येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ढोका बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बनवायला सोपा आहे. 1 वाटी बेसनपासून आपल्याला तो बनवायचा आहे. त्यासाठी काही त्या वेळेला टिप्स सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोका झालाय ना. पाहता क्षणी खावासा वाटणारा असा जाळीदार ढोका. सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचं म्हटलं तर झटपट होतो आणि घरी असणाऱ्या साहित्यामध्येच बरं का. ढोका बनवायचा आहे तर डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेत असताना विकतचं बेसन पीठ वापरा. त्यापासून बनवलेला ढोका अगदी मऊसूत आणि जाळीदार बनतो. ढोका बनवत असताना आपण दही वापरणार आहे. जे दही वापरणार आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं दही लगेच वापरू नका. तसं जर वापरलं तर ढोका फुलत नाही. ढोका बनवण्या अगोदर फ्रीजमध्ये जर दही असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी ते दही बाहेर काढून ठेवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ 2 ते 3 वेळा छान असं चाळून घेतलेलं आहे. ढोका हलका फुलका होण्यासाठी डाळीचं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं. हे विकतचं बेसन मी वापरत आहे. मोठे 3 चमचे दही, वाटीच्या अंदाजानं म्हटलं तर अर्धी वाटी दही घ्या किंवा 1 वाटी ताक तुम्ही घेऊ शकता. मी इथे दही घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालणार आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. अर्धा इंच आल्याचे काप केलेले आहेत, त्यामध्ये घातलेले आहेत. थोडासा तिखट चवीसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. नंतर ढोकळ्यासाठी जी वरून फोडणी करतो त्यामध्ये आपण मिरच्या घालतो, परंतु इथे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं की चवही छान लागते म्हणून इथेच आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. किंचितशी त्यामध्ये हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो ते 3 चमचे आपल्याला घालायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन असेल तर 3 चमचे तेलाचं प्रमाण हे अगदी अचूक प्रमाण आहे. ढोका मऊसूत होण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे. हे अगोदर सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे मिरच्या घातलेल्या आहेत, आल्याचे काप घातलेले आहेत आणि दही वापरलेलं एकसारखं त्याचं ताक बनव, त्यासाठी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बनवलेल्या मिश्रणामध्ये जे बेसन घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये ढोका बनवायचा होता तो मी डबा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ढोका डब्याला चिकटणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घातल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं आणि तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी असं सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. गरज वाटली तर पाणी घालू शकता, पण तो पाणी नंतर घालायची गरज लागलेली नाही. आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे झाकून ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1 जाळी ठेवलेली आहे. पीठ छान असं भिजलेलं आहे आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने ढोक्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे. ढोका आंबट लागावा म्हणून आपण दह्याचा वापर केलेला आहे, परंतु ढोका छान असा जाळीदार फुलण्यासाठी त्यामध्ये आपल्याला सोडा वापरायचा आहे. अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. 1 वाटी बेसनचा ढोका बनवत असताना अर्धा चमचा सोडा पुरेसा आहे. सोडा घातल्यानंतर एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा सर्व मिश्रणामध्ये मिक्स व्हावा म्हणून साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घेतलं. जसं आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार तसं पीठ छान असं फुलून येतं. सोडा घातल्यानंतर पटकन मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे. तोपर्यंत इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे. थंड पाण्यामध्ये हे जर मिश्रण ठेवलं आणि नंतर पाण्याला उकळी आली तर हा ढोका फुलत नाही, म्हणून सुरुवातीलाच पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोडा घालायचा आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. ज्या भांड्याला तुम्ही तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी सैलसर असं आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे. मिश्रण असं असेल तर हलका फुलका मऊसूत आणि जाळीदार असा ढोका बनतो. तुम्ही कुकरमध्ये पण हा डब्बा ठेवला तर साधारणतः 25 मिनिटं तर आपल्याला ढोका शिजण्यासाठी लागतात. कुकरची शिट्टी काढायची आहे आणि कुकरमध्ये 25 मिनिटासाठी ढोका शिजू द्यायचा आहे. मी पातेल्यामध्ये बनवणार आहे. पातेल्यामध्ये भांडं ठेवलं आणि झाकण ठेवलेलं आहे आणि साधारणतः मीडियम फ्लेमवरती 25 मिनिटासाठी ढोका शिजू दिलेला आहे. ढोका तयार होतोय तोपर्यंत ढोक्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया. त्यासाठी लहानसं पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी कढीपत्ता घातलेला नाही. थोडासा हिंग घालायचा. हिंग घातल्यामुळे पण छान असा ढोक्याला स्वाद येतो. 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातलेल्या आहेत.
आणि चवीनुसार थोडासा हिंग घालायचा. नंतर मी गॅस बंद केलेला आहे. फोडणी जळू नये म्हणून गॅस बंद केला. त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. 2 चमचे साखर घालायची आणि ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार झाली. साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं. पुन्हा गॅस चालू करून साखर विरघळेपर्यंत छान असं ढवळत राहिलेली आहे आणि ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार झाली. 20 मिनटं झालेली आहेत. त्याच्या अगोदरच मी ढोका चेक केलेला तर ढोका शिजला नव्हता. ढोका जर शिजला असेल तर चाकूला काहीही चिटकत नाही. सुरुवातीला मी पाहिलं तर चाकूला थोडंसं मिश्रण चिकटलं म्हणून पुन्हा गॅसवरती ढोका शिजण्यासाठी ठेवलेला. आता आपला ढोका शिजलेला आहे कारण चाकूला कोणतंही मिश्रण चिकटलेलं नाही. गॅस बंद करायचा आणि डबा एका साईडला काढून घ्यायचा आहे. ढोका थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. थोडा थंड होऊ दिला आणि अशा पद्धतीने एका प्लेटवरती ढोका काढून घेतलेला आहे. ढोका अगदी जाळीदार असा ढोका झालेला आहे आणि मऊसूत पण झालेला आहे. मऊ लुसलुशीत ढोका तयार आहे. आपण त्याच्यावरती आता फोडणी घालून घेऊया. तुम्हाला हवे तसे ढोकळ्याचे काप करून घेऊ शकता. अशा पद्धतीने ढोका मी कट करून घेतलेला आहे. वरून जी फोडणी बनवून घेतलेली ती पण घालून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली. पुदिन्याची चटणी असेल किंवा सॉस जरी असेल तर त्यासोबत खाण्यासाठी ढोका तयार आहे आणि अगदी मऊसूत असा ढोका झालेला आहे. ढोका मऊ लुसलुशीत झाला तरच तो खावासा वाटतो. घशामध्ये ठोठरा बसणारा ढोका असेल तर तो खाण्याची इच्छा होत नाही. असं प्रमाण वापरून ढोका बनवा. अगदी मऊसूत आणि जाळीदार असा ढोका बनेल. मार्केटमध्ये जसा ढोका भेटतो तसा ढोका अगदी कमी वेळामध्ये घरी असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट बनवता येतो. मी सांगितलेले प्रमाण वापरून ढोका बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.